आज आपण लिंबू क्रशचं लोणचं बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी ही या पद्धतीची अशी लिंब घेतलेली आहेत। आता ही लिंब आपण एका पाण्यामध्ये घालून घ्यायची आहेत। इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे 1 चमचाभर आणि आता त्यामध्ये आपण ही लिंब घालून घ्यायची आहेत। थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे हलकंसं आणि त्यामध्ये ही लिंब आपण घालून घ्यायची आहेत आणि साधारणतः 5 मिनिट आपण ही लिंब या थोड्याशा गरम पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहेत। नंतर स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहेत। हे पहा, इथे आपली 5-1 मिनिट झालेली आहेत आणि आपली लिंब देखील छान अशी क्लीन झालेली आहेत। आता आपण ती अशी व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहेत। ह्या गरम मिठाच्या पाण्यामध्येच आपल्याला ही अशी व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहेत आणि एका कोरड्या नॅपकिनवरती आपण ती काढून घेऊयात। हे या पद्धतीने व्यवस्थित धुवून घेतली ना, मिठाच्या गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे याची सालं देखील अगदी मऊ पडण्यास मदत होते आणि काही कडवटपणा वगैरे असेल तर तो देखील जाण्यास मदत होते। आता ही लिंब आपली स्वच्छ धुवून झालेली आहे, इथे पाहू शकताय तुम्ही। आता आपण या नॅपकिनवरती ही कोरडी करून घ्यायची आहेत। या पद्धतीने व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहेत। पूर्ण ही कोरडी करायची आहेत आणि मगच आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत। पहा, इथे आपली सर्व लिंब व्यवस्थित अशी पुसून झालेली आहेत। आता आपण ती चिरून घ्यायची आहेत। ही आडवी या पद्धतीने अशी चिरून घ्यायची आहेत आणि याचे पुन्हा 2 भाग करायचे आहेत। पुन्हा याचे या पद्धतीने असे हे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आपल्याला। हे पहा, इथे आपल्या सर्व बिया या पद्धतीने काढून झालेल्या आहेत आणि यामध्ये आता काहीच बिया शिल्लक राहिलेल्या नाही आहेत। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आणि आपल्याला ह्या फोडी केलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरवरती आपण हे फिरवून घेऊयात। इथे आपला क्रश बनवून तयार झालेला आहे। आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। आता हा क्रश या वाटीने बरोबर 1 वाटी झालेला आहे। आता आपण एका कढईमध्ये तो काढून घेऊयात। जाड गुळाचं भांडं घ्यायचं आहे। आता याच वाटीने आपण गूळ देखील मोजून घेणार आहोत। इथे 1 वाटी क्रश झाला आहे, त्यासाठी इथे 1 वाटी आणि ही दुसरी वाटी घेतलेली आहे। एवढा आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। 1 वाटीसाठी 2 वाट्या गूळ आपल्याला लागणार आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ आपण यामध्ये सुरुवातीला व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात। झालेला आहे। आता आपण यावरती एक झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटं हे असंच मुरू देऊयात। हे पहा, आपली 5-7 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण ते पाहूयात। हे पहा, आपलं गूळ देखील व्यवस्थित असा मुरलेला आहे। आता आपण इकडे गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवरती आपण ही कढई ठेवायची आहे। गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती आता ही कढई ठेवायची आणि व्यवस्थित असं मिक्स करत ह्याला छान असं गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हायच ठेवलेली आहे। 1-2 ते 3 मिनिटानंतर हे या पद्धतीचं आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। पाहू शकता इथे आणखीन आपल्याला 2-3 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे। हे या पद्धतीने असं सर्व गूळ असा व्यवस्थित मेल्ट झालेला आहे। आणखीन 2-3 मिनिटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर। आपले मिश्रण या पद्धतीचे बनलेले आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता यावेळेस आपण यामध्ये घालायचं आहे मीठ 1 चमचा घेतलेला आहे, ते घालून घ्यायचं आहे। भाजलेले जिऱ्याची पूड आहे ती घालून घ्यायची आहे, 1 चमचाभर घेतलेली आहे। लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचाभर, 1 चमचा आणि वरती आणखीन अर्धा चमचा, 1-1.5 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे। ते देखील आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे लोणचं उपवासाला वगैरे देखील चालतं। रोजच्या जेवणामध्ये भात वरणासोबत वगैरे किंवा तोंडी लावण्यासाठी अतिशय खूपच चांगलं हे लोणचं बनवून तयार होतं। आता आणखीन 1-2 ते 3 मिनिट आपण होऊ देऊयात। हे पहा, इथे आपले मिश्रण या पद्धतीचे बनवून तयार झालेले आहे। साधारणतः 8-9 मिनिटं लागलेली आहेत। आता इथे तुम्ही पाहू शकताय आपला 1 तारी पाक बनतच आलेला आहे। हे पहा, या पद्धतीने अजून एखाद मिनिटभर। हे पहा, इथे आपले मिश्रण या पद्धतीचे बनवून तयार झालेले आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता आपला पाक कुठंपर्यंत शिजलाय ते पाहून घेऊयात। हे पहा, इथे या पद्धतीने 1 तार येत आहे याला, म्हणजे आपले लोणचे तयार झालेले आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता आपण गॅस बंद करायचा आहे
यापेक्षा फार आपल्याला घट्ट देखील करायचं नाही आणि आता हे पूर्ण आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि मगच एका हवाबंद बरणीमध्ये आपल्याला भरून हे व्यवस्थित ठेवून द्यायचे आहे. हे पहा, इथे आपले लिंबू क्रशचे लोणचे बनून पण तयार झालेले आहे आणि थंड देखील झालेले आहे. हे जसे जसे थंड होईल ना तसं तसं हे अगदी घट्टसर होत जातं. आता आपण एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेऊ. हे ना हवाबंद डब्यामध्ये भरपूर दिवस असं टिकून राहतं.